बातमी बीडची आहे। बीडमध्ये 843 महिलांनी आपली गर्भपिशवी काढलेली आहे। ऊस तोडीला जाण्यापूर्वी महिलांनी गर्भाशय काढलेले आहे। धक्कादायक बाब आता समोर आलेली आहे। सर्वाधिक महिला 30 ते 35 वयोगटाच्या असल्याची माहिती मिळतेय। अतिशय तरुण वयात हा सगळा प्रकार घडतोय। बरोबर 1523 महिला गर्भवती असताना ऊसाच्या फडात काम करत असल्याचं उघड झालेलं आहे आणि त्याच दरम्यान ही एक धक्कादायक बातमी समोर येते। आता बीडमध्ये 843 महिलांनी गर्भपिशवी काढलेली आहे। ऊस तोडीला जाण्यापूर्वी महिलांनी आपला गर्भाशय काढलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर हा प्रश्न अद्यापही कायम आहे। ऊस तोडीला जाण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर महिलांकडून गर्भाशय काढण्यात येतं। अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित प्रश्न आहे। आजही तीच परिस्थिती बीडमध्ये आहे। नक्कीच या ठिकाणी सांगता येईल की बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। कित्येक वर्षापासून अनेक लोक आपली पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणीचं काम करतात। त्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी अनेक महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये उघडकीस झालं होतं। त्यानंतर जे ऊसतोड कामगार महिला आहेत त्याच्या 843 महिलांची गर्भपिशवी काढल्याचा धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर येतोय। त्याचबरोबर 3415 महिलांना रक्तक्षय झाला असल्याचं देखील अधिकृत माहिती माता व बाल संगोपन अधिकारी यांनी दिलेली आहे। याच्यामध्ये 30 ते 35 वयोगटातील जवळपास 1523 महिलांना गर्भवती असताना देखील ऊसाच्या फडामध्ये काम करावं लागलं। हा एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी समोर येतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3415 महिलांना रक्तक्षय झाल्यामुळं विशेष म्हणजे त्याच्यामध्ये शरीरामध्ये ज्या कमतरता असेल, लोहाच्या गोळ्या असतील किंवा अनेक ज्या शरीरामध्ये ज्या कमतरता आहेत या भरून काढण्यासाठी लागणारे जे अन्नद्रव्य असतील हे मात्र त्या महिलांना मिळत नाहीत। आणि बीड जिल्ह्यातल्या 1132 गावांमधून हे सर्व या गावामधून ह्या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी येतात। यांची तपासणी या ठिकाणी झालेली। अनेक महिलांना हेल्थ कार्ड देखील दिल्याचं या ठिकाणी समोर येतं। अगदी हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।